करा आणि घंटी नक्की वाजवा. आनंद साजरा करायचा. आजचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आणि हसलं पाहिजे. आणि मॅडम, मुली, तुम्हीच हसलं पाहिजे. हे कुठेही जाऊन हसून येते. त्याच्यामुळे हसण्याचे 2-3 प्रकार असते. मी सांगून देतो, सगळं सांगतो. हसण्याचे 2-3 प्रकार असते. पहिला हसणं समजल्यावर जो हसते त्याला 1 नंबरचा हसणं म्हणते. 2 नंबरचा हसणं बाजूचा हसून राहिला म्हणून हसते, त्याला 2 नंबरचा हसणं म्हणते. आणि या सगळ्या याच्यात आपण वेगळं नाही दिसावं म्हणून हसते, त्याला 3 नंबरचा हसणं म्हणते. आणि आवाज जोरात असला पाहिजे, चेहरे गिरे चांगले ठेवले पाहिजे. हसरा आनंद साजरा करायचा आणि भारत माता की जय बोलना पडेगा. भारत माता की जय बोलना पड़ेगा. आज के दिन नहीं, हर दिन बोलना पड़ेगा दादा. इस देश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो दादा आपल्या लोकांवर प्रेम तर करतो, पण पाकिस्तानला पहिल्यांदा दिवाळीला मिठाईचा डब्बा देणारा देश दादा हा भारत असतो दादा. त्याच्यामुळे भारत माता की जय झालं पाहिजे. आणि भारत माता की जय म्हणतो आपण. पाकिस्तान माता, लंडन चुलता, आफ्रिका मावशी असा म्हणत नाही दादा. भारत माता की जय म्हणतो. आणि भारत माता की जय झाला पाहिजे. 7 सुरों को एक लय में लाकर बोले, 7 सुरों को एक लय में लाकर बोले, तुळजा भवानी के सिंह की माथी निर्भय होकर बोले, जिनकी रगों में हो अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बोल बोल बोल, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आता असं वाटून आलं की जळगावला आलो, नाही तर याच्या आधी असं वाटायचं का हृदयरोगाची कार्यशाळा आहे का बा. आणि आजचं व्याख्यान दादा 15 ऑगस्टच्या दिनी परिवर्तनाचं व्याख्यान आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन आजच्या या दिवसामध्ये आपल्या सर्वांना झालं पाहिजे, आपल्या सर्वांना वाटतं, पण परिवर्तनाची लाट एवढी खराब आहे सांगता येत नाही. भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली, पण त्या भिकाऱ्याला कधी भीक मागण्याची पाळी होणं हे परिवर्तन झालं. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणे ही सेवा झाली, पण त्या शेतकऱ्यांना कधी कर्ज मागण्याची पाळी होणं हे परिवर्तन झालं. 1 रुपयात झुणका भाकर उपलब्ध करून देणं ही सेवा झाली, पण 1 रुपयात झुणका भाकर खाण्याची सवय लागू नये हे परिवर्तन झालं. भाऊ, असे परिवर्तनाची लाट काही दिवसाआधी माझ्या गावामध्ये आली. माझ्या गावाच्या सरपंचामध्ये परिवर्तनाची लाट गेली. त्यांना कोणाला काळाने व्याख्यान ठेवलं, दारूबंदीसाठी व्याख्यान होतं. मी त्या दिवशी उपस्थित होतो. सरपंच सांगायला लागला, दारूने असं होतं तसं होतं, फेफडे बिघडतात, असं तसं होतं. काय झालं काय माहित. सरपंचाला एकदम काय झालं काय माहित. सरपंचाने टेबल घेतला, टेबलावर 2 ग्लास घेतले. एका ग्लासामध्ये दारू घेतली, एका ग्लासात पाणी घेतलं. दोन्ही ग्लासामध्ये किडा टाकला. दारूतला किडा मेला, पाण्यातला किडा मेला नाही. तेव्हाच आपल्यासारख्या बसलेल्या श्रोत्यांपैकी कुठला आणि म्हणाला, सरपंच साहेब, दारू पिल्याने पोटातले किडे मरतात म्हणून आम्ही दारू पितो. तुम्ही मला सांगा, मी तर 1 तास 1.5 तास 2 तास किती बोंबललो. बोंबीच्या देठापासून किती बोंबलला. मी जर समजा मेलोय इथं, पण तुमच्या मध्येच जर परिवर्तन आलं नाही तर कसं करणार. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असा विषय जर झाला तर सोपान कनेरकडचा पोपट झाल्याशिवाय राहणार नाही दादा. त्याच्यामुळं प्रत्येक शब्द कानापर्यंत गेला पाहिजे, कानापासून हृदयापर्यंत गेला पाहिजे. तिथून अंतर निर्मिती झाली पाहिजे दादा. काल परवा फॉरेस्ट ऑफिसच्या कार्यक्रमाला गेलो. तिथं सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे, झाडे लावा, झाडे जगवा. 7 दिवसांनी त्याचा मला फोन आला. काय म्हणे सोपान भाऊ, म्हणे तुम्ही झाडे लावा, झाडे जगवायला सांगितले म्हणे. म्या घरी पोलीस आले म्हणे. मी आता त्या झाड कायचं लावलं तर गांजाचं झाड लावलं म्हणे. त्याच्यामुळे माझा विषय असा झाला नाही पाहिजे ना. प्रत्येक बोलताना प्रत्येकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला कळलं असं हे वेगळं रसायन आहे ना. मला माहित आहे तुमचं अर्ध आयुष्य तर लेक्चर लोकांना शिवाय देण्यातच गेला आहे. आणि काही जे आले आहे ते 500 रुपयाच्या भीतीमुळे आले आहे. काही लोक आलेले आहे, काही लोक आणलेले आहे. काही लोक तिथं गेल्यावर लेक्चरर लोक जेव्हा लेक्चर सुरू करते की नाही, तेव्हा लेक्चरर लोक म्हणते, इकडे पहा, इकडे पहा, हात वर करा, इकडे पायरे पोट्ट्या, असं सगळं म्हणते. आणि ते मागचे पोट्टे लेखाचे बॅक बेंचर सर म्हणते, कायले त्रास देऊन राहिले, आम्ही आलो तेच तर लय आहे आणि बसलो तेच तर लय आहे. आणि तुम्हाला असं वाटून आलं असं का हा लेक्चरर त्या लायकीचा नाही आहे. कारण की बॅक बेंचर असणारे लोक इतिहास घडवतात. त्याच्यामुळे मी बॅक बेंचर्स आहे, त्याच्यामुळे तुमच्या समोर बोलतोय दादा. या गोष्टीचा बॅक बेंचर्सने विचार करावा. बाबू मोबाईल ठेव, तिले नंतर मेसेज करतो बेटा. आणि परिवर्तनाचा आज दादा परिवर्तन घ्यायचं. आज काय शिकायचं आहे? जगणं शिकायचं.
आज जगणं शिकायचं या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाला प्रत्येकासाठी बोलतो. काकू तुमच्यासाठी, मॅडम तुमच्यासाठी, प्रत्येकासाठी बोलतो. दादा आज तर काय शिकायचं आहे, तर जगणं शिकायचं आहे. ज म्हणजे काय, ग म्हणजे काय, ज म्हणजे जन्म नाही, ग म्हणजे गमन, याला जगणं म्हणत नाही दादा. जन्म या शब्दामध्ये लहानसा न आलाय. ज म्हणजे जन्मने, म म्हणजे मरण, त्याच्या मधात आलाय लहानसा न. नखरे करू नको. जन्माला आला ना दादा, नखरे करू नको. दुसऱ्याच्या पोरीले मिस कॉल देऊ नको दादा. हे नखरे करणं शिकवते हो. या जन्माची परिभाषा मम वांश जीव लोके जीव भूत सनातन मन षष्टानी इंद्रियाने व प्रसूती स्थानी कर्षते. त्या भगवद्गीतेतलं जगणं शिकायचं दादा. त्या ज्ञानोबा माऊलींच्या स्वप्नातलं जगणं शिकायचं आहे. अवघाची संसार सुखाचा करणं, आनंद भरणं तिन्ही लोक. माझं सुख नाही, तुझं सुख नाही, आपल्या सर्वांचं सुख. विश्व बंधुत्व भावना, वसुधैव कुटुंबकम ही भावना शिकायची आहे. पण ही भावना दादा जगत नाही व आमची. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.